नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाडीबीटी स्कॉलरशिपबद्दल. यानंतर आपण महाडीबीटी स्कॉलरशिपचे अनेक व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. त्यासाठी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाडीबीटी स्कॉलरशिप पोर्टल जे आहे, ट्युशन फीज व्यतिरिक्त कुठल्या स्कॉलरशिप आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपण ट्युशन फी, डेव्हलपमेंट फीचं फॉर्म भरत असतो, त्या व्यतिरिक्त सुद्धा काही स्कॉलरशिप आहेत, त्याबद्दल आपण आज बघणार आहोत. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप आहे ओपन आणि EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना अशा नावाची ही योजना आहे. यामध्ये सदर योजना सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना लागू आहे. सदर शिष्यवृत्ती योजना ही तुमच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना म्हणजे ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी, एन्व्हायरमेंटल फी च्या व्यतिरिक्त मिळणारी आर्थिक लाभासाठी आहे. क्रमांक 3, वार्षिक पालकांचे जास्तीत जास्त उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांना वार्षिक 80,000 रुपये दिले जातात. त्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका व तालुका स्तरावरील शहरातील महाविद्यालये अशा प्रकारे शिष्यवृत्तीची विभागणी केली जाते. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी शासकीय शिष्यवृत्ती अर्ज केला आहे असे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. चालू शैक्षणिक वर्ष 24-25 शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. सदर शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी स्कॉलरशिप पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणे जरुरीचे आहे. शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे यासाठी उपयोगी ठरतात. फक्त काही अतिरिक्त थोडेफार कागदपत्रे अपलोड करावी लागतात. सदर योजना ही OBC, VJNT, NT, SCBC, SBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या अंतर्गत लागू आहे. ते विद्यार्थी ही स्कॉलरशिप भरू शकतात. वरील योजनेनुसार लागू असलेले सर्वच निकष येथे लागू आहे. वरील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे यासाठी वापरावीत. सदर बाबतीत संपूर्ण माहिती ही प्रकाशित केलेली आहे. तुम्हाला एखाद्या शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर दरवर्षी ती अपडेट करणे जरुरी आहे. असं नाही की आपण एकदा फॉर्म भरला आणि म्हणजे परत आपण फॉर्म भरायचा नाही. दरवर्षी आपल्याला ती अपडेट करावं लागते. त्यामुळे अंतिम वर्ष होईपर्यंत आपल्याला तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. अशा प्रकारची ही ट्युशन फी व्यतिरिक्त असणारी शिष्यवृत्ती आहे. याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे ते सर्व विद्यार्थी या योजनांचा लाभ घेऊ शकतात. ट्युशन फी व्यतिरिक्त आपल्याला 80,000 रुपयाचे स्कॉलरशिप मिळणार आहे. म्हणून ही महत्त्वाची अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.